पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण आता 29व्या ओवीपर्यंत आलेले आहोत. आपला अध्याय 8वा आणि श्लोक 4. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतं. नाही, अलीकडे आले का मी? नाही, बरोबर आहे ना. दैवतम अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतां वरः. अधिभूतं क्षरो भावः. आता प्रत्येकाची उत्तरं द्यायची आहेत. काल 2 सांगून झाली. अध्यात्म म्हणजे काय झालं आणि कर्म म्हणजे काय सांगून झालं. आता अधिभूत म्हणजे काय ते सांगणार आहेत, अधिदैवत म्हणजे काय सांगणार आहेत, आणि अधियज्ञ म्हणजे काय. म्हणजे पहिले 5 आहेत घेतलेले, त्यातले 2 सांगून झाले. आता 3 सांगतील ह्या श्लोकामध्ये. ते म्हणतात अधिभूतम क्षरो भावा. एकदम सुटसुटीत व्याख्या आहेत. अधिभूतम क्षरो म्हणजे अधिभूत म्हणजे क्षर म्हणजे नाश पावणारा भाव. संपलं. जे जे नाशाला जातं ते ते सगळं अधिभूत आहे असं समजावं. विषय संपला. ते म्हणाले पुरुषश्चाधी दैवतम. पुरुष जे चैतन्य आहे आमच्या देहामध्ये निवास करून आहे जीवभावानी, त्या जीवाला अधिदैवत असं समजावं, अधिदैव असं समजावं. म्हणाले अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतां वरः. म्हणाले अधियज्ञ मीच आहे. अधियज्ञ हे स्वरूप दुसरं कोणाचं नाहीच आहे, ते माझं स्वरूप आहे. आणि कसं आहे? अधियज्ञोहम एव अत्र. म्हणाले याच देहामध्ये मी अधियज्ञ रूपाने राहतो. देहे देहभृतां वरः. या देहात राहून मी काय करतो? जो भाग या चैतन्याचा मनुष्याचा देहभाव कमी करणारा आहे, म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणातला जो देहभाव आहे, जो सातत्याने त्याचा अहंकार, हे मी आहे, हे माझं आहे, मला आहे, मला आवडतं, मला आवडत नाही, मला खायचे पदार्थ, मला हा ऋतू, मला हा सिनेमा, मला ही कला, मला ही शाखा, सगळं जे जे जीवनात आपण करतो ते त्या सगळ्यामध्ये मी आणि मला आहे. तर त्यातला जो मी आणि मला आहे, तो जो देहभाव आहे, भगवंत म्हणतो देहभाव मीच दिलेला आहे त्याला, पण तो देहभाव कमी करत आणणं आणि त्याला देहभावापासून दूर करणं, त्या देहभावाचा उपशम करणं, तो देहभाव शांत करत नेणं, हे काम करणारा कोण आहे? हा अधियज्ञ रूपामध्ये असणारा मी आहे. भगवंतांनी सांगितले. म्हणून अधियज्ञो अहम एव अत्र देहे. ह्याच देहामध्ये देहभृतां वर, त्या देहाच्या ठिकाणचा असणारा त्याचा भाव दूर करून त्याला आपलं मूळ रूप, आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होणं, ही भूमिका माझी या ठिकाणी आहे. आणि तो कोण आहे? मी स्वतः
अधियज्ञ आहे. जे अधिदैवत किंवा अधिदैव आहे ते कोण आहे? आमच्या ठिकाणचा जीव, म्हणजे आम्ही वेगवेगळे जन्म घेत राहतो, फिरत राहतो, आमच्या कर्माप्रमाणे भोग भोगतो. तो अधिदैव ते किंवा ते अधिदैवत तो जीव. आणि अधिभूत कोण? तर जे जन्माला आलं आहे किंवा जे दृश्य आहे ते जे लयाला जाणारं आहे, जे दिसतं आहे आणि जे संपणार आहे, किंवा आणखीन दुसऱ्या बाजूनी जे दिसतं आहे ते सगळं संपणारच आहे. आणि म्हणून दिसणारं संपणार आहे आणि जे संपणार आहे त्यालाच अधिभूत असं म्हटलेलं आहे. ज्याला जन्म आहे त्याला शेवट आहे. जे दृश्य आहे, ज्यांनी नामरूप धारण करून स्वतःला सीमित केलेलं आहे ते सगळं नाश पावणारं आहे. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. आता म्हणाले आता अधिभूत जे म्हणिपे. आता हे वरचं सांगून झालं कर्माविषयी. आता मी तुम्हाला अधिभूताविषयी सांगतो, म्हणून त्या आतामध्ये हे अंतर्भूत आहे. अधिभूत जे म्हणिपे, ज्याला अधिभूत असं म्हणतात, तेही सांगो संक्षेपे, ते सुद्धा मी आपल्याला अत्यंत संक्षेपाने सांगतोय, थोडक्यात सांगतो आहे. तरी होय आणि हरपे अभ्र जैसे. जसे ढग एकदम भरून येतात आणि भरून आलेले ढग जसे नष्ट होतात, म्हणजे एकदम भरून येणं आणि नष्ट होणं, हे जसं आम्हाला अभ्रांच्या बाबतीमध्ये म्हणजे ढगांच्या बाबतीमध्ये बघायला मिळतं, तेही सांगतो संक्षेपे. तरी होय आणि हारपे अभ्र जैसे. ज्याप्रमाणे ढगांनी यावं, काही काळ राहावं, निघून जावं, तसं आमचं जीवन आहे. आम्ही काही काळ येतो, हा देह धारण करतो, हा देह सोडतो, निघून जातो. हा एक अगदी मर्यादित काळ आहे. त्या मर्यादित काळातला हा आपला अनुभव आहे. तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच, जया ते रूपा जाणीती पाच पाच मिळवदिया. आता कसं आहे? तैसे असते पण आहाच, म्हणजे आमचं असणं, ह्या स्थूल देहामध्ये येणं, ह्या जगामध्ये वावरणं, नामरूपाला येणं, आकाराला येणं, काही म्हणू तसं असते पण आहाच आहे. ते आम्ही पाहतोच आहोत, तो आमचा अनुभवच आहे, जे ते आहेच. आणि नाही होई जे हे साच, नसते पण हे खरं आहे, असते पण आहेच. आम्ही पाहतो आहोत इथपर्यंत असते पण आहे, पण वास्तव काय आहे? नसते पण. म्हणजे आम्ही नाही, हा काळ किती आहे आता, कुठं त्रेतायुग, कुठं कलियुग, कुठे युगयुगांतर, कुठे मन्वंतर, तर स्वयंभुव मनूचा काळ किती गेला, किती मनू बदलले, हे सगळं जर आपण पाहत चाललो तर ह्या सगळ्या वेळी आपण कुठे होतो? माहीत नाही कुठे होतो. आत्ता एवढे 50-100 वर्ष आपण इथे आहोत. ह्याच्या शिवायचा जो काळ आहे तो आपल्याला अज्ञातच आहे. तो नाही असण्याचा काळ जास्त आहे असण्याचा काळ थोडा आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं नाही होई जे हे साच, की आपण नसतो, हा काळ अधिक आहे. जया ते रूपा आणि ती पाच पाच. आपण आहोत का कुठेतरी? हो आहोतच. आपण नाही आहोत ही स्थितीच नाही आहे, फक्त इथं नाही आहोत ही गोष्ट नक्की आहे. आणि म्हणून म्हणाले जया ते रूपा आणि ती. आम्हाला रूपाला कोण आणतं? आम्हाला ह्या स्थूल देहाला कोण आणतं? पाच पाच, म्हणजे 5 महाभूतं जी आहेत ती एकत्रित येतात आणि आम्हाला या रूपाला आणतात. मिळवनिया, 5 5 मिळवनिया. ते 5 एकमेकांच्या मध्ये स्वतःच्या ठिकाणी संमिश्रण करून घेतात आणि मग ते आम्हाला दृश्य करतात. नाही तर आम्ही काही दृश्य झालो नसतो. आणि म्हणून भूता ते अधिकारुनी असे. म्हणजे अधिकारुनी ह्या भूतांचा आश्रय घेऊन आम्ही आहोत. या भूतांच्या शिवाय आम्ही दिसू शकत. आमच्या डोळ्याला भगवंत दिसावा असं वाटलं तरी सुद्धा भगवंत जो दिसतो तो त्याच्या हिरण्य रूपामध्ये तेजस्वी असा जो तो प्रकट झाला तर भक्त म्हणतो तुझं तेज आवर बाबा, तुझ्या एवढ्या तेजस्वी रूपाला माझे डोळे बघू शकत नाही. मी तुला पाहू शकेन असं तुझं तेजस्वीच रूप आहे, पण मी पाहू शकेन असं तेज प्रकट कर. मी पाहू शकेन एवढ्याच तेजाने प्रकट हो. कारण का? तू तुझ्या मूळ रूपामध्ये मला पाहू शकत नाही. तसा मी सुद्धा सूक्ष्मात पुष्कळ आहे. आत्ता आपण विद्यमान आहोत. आपल्या मागे सूक्ष्मात असणारी कितीतरी मंडळी आहेत
इथे पण वावरत असतील, इथे पण येत असतील, इथून पण जात असतील, आपल्याला माहीत नाही. हे सूक्ष्म जगत काय आहे हे काय आपण पाहिलेलं नाही. आणि ह्या सूक्ष्म जगताचं वास्तव्य या स्थूल जगताच्या बरोबरीने आहे. त्यामुळे ते कुठेही असू शकेल, कोणत्याही स्थितीमध्ये असू शकेल. समजा त्यांना असं वाटलं ही वास्तू आहे, ह्या वास्तूशी निगडीत असणारे जर काही थोर पुरुष असतील, या वास्तूशी निगडीत असणाऱ्या ज्या व्यक्ती विद्यमान नसतील, पण त्यांना ही जमीन, हा परिसर, इथलं कर्तृत्व, किंवा आपण ही जागा घेतली, ह्या जागेमध्ये आपण दीर्घ काळ 200 वर्षच ही जागा आपल्याकडे होती, आता ही जागा आपण कालमानाने ती कोणाला तरी दिली, ठीक आहे, ह्या जागेचं काय होतं आहे, ह्या जागेत कोण काय करतं आहे, या सगळ्याविषयी त्या व्यक्तीला रस नसेलच असं नाही. कारण तिने ती जागा तिच्या घराण्यामध्ये 100-200 वर्षे वापरलेली आहे. तिच्या हयातीत त्यांनी 5-50 वर्ष त्या जागेबरोबर व्यवहार केला, देह सोडला आहे. त्यांना जर असं वाटलं की आपल्याला इथे राहण्यात काही रस नाही आहे, आपण आपल्या जी दैवत आपल्याला आवडणार आहे त्या दैवताच्या सहवासामध्ये पृथ्वी तलावर राहिलो तरी तिथं जाऊन राहू, तिथे जाऊन राहतील. त्यांना सूक्ष्म स्तरावरती ते कुठेही व्यापार करू शकतात. त्यांना ह्या पृथ्वी तलावर संचार करायचा आहे, करू शकतात. कुठे ये जा करावीशी वाटते, करू शकतात. त्या व्यक्तीवरती लक्ष ठेवावं असं वाटतं, ठेवू शकतात. एखादी गोष्ट आम्हाला कळत नाही, परंतु ह्या स्थूल जगतामध्ये काय घडणार आहे हे मात्र त्यांना कळतं. कारण ते इशारा देतात, ते समजावतात, क्वचित संदेश देतात, क्वचित मनुष्याला काहीतरी सुचवतात. त्यांना जी पद्धती अवलंबणं शक्य आहे आणि अवलंबाविषयी वाटते त्याचा ते अवलंब पण करतात. या सूक्ष्म जगत आपल्याला काही इशारे देतच नाही असं नाही, हे सूक्ष्म जगत आपल्याकरता काही करतच नाही असं नाही. की सद्गुरू आहेत, सत्पुरुष आहेत, सगळे सद्गुरू असतात असं नाही. आता समर्थ आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहे, गोंदवलेकर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने जो दैवताची उपासना करत राहतो त्याच्याकरता जे करायचं आहे ते करत राहतात. ज्याला असं वाटतं की ह्याच्याकरता यांनी कोणती परंपरा निर्माण केली नाही आहे, पण याला ही परंपरा योग्य आहे, सूक्ष्मातून त्याला मार्गदर्शन करतात. त्याला असे किती लोक भेटतात, तेवढं आम्हाला काही माहीत नाही. हे अक्कलकोट स्वामी महाराज कोण आम्हाला माहीत नाही, हे वासुदेवानंद सरस्वती कोण आम्हाला माहिती नाही. पण म्हणाले हे चेहरे आम्हाला दिसत होते आणि आम्हाला वाटायचं हे कोण आहेत, हे कोण आहेत, हे कोण आपल्याला असं सांगतात. म्हणाले जेव्हा मी अक्कलकोट स्वामी महाराजांचा फोटो पाहिला तेव्हा मी म्हटलं अरे हेच तर मला नेहमी दिसतात. तो मनुष्य काही इथे महाराष्ट्रात राहणारा नाही, त्यामुळे लांब राहणारा माणूस, त्यांनी त्याच्या डोळ्यापुढे सारखे ते दिसायचं. की मग त्याला वाटायचं की अरे हे कोण आहेत, आपल्याला कळत नाही, आपण त्यांना समजून घ्यावं, काय त्यांचं स्वरूप आहे ते कळावं, काय चरित्र आहे ते माहिती व्हावं. हे सूक्ष्म जगत जे आहे ते आमच्यावरती मोठा प्रभाव टाकून आहे. आणि साध्या व्यवहारामध्ये म्हणून आपल्याला सगळेजण सांगतात की माणसानी चांगला विचार करावा, चांगलं राहावं, चांगल्यांच्या संगतीत राहावं, नंतर चांगलं कर्म करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा. या सगळ्याचा लाभ काय? कारण स्थूलामध्ये आपण जे काही करतो ते फार सामान्य आहे, फार किरकोळ आहे, परंतु त्याचे परिणाम सूक्ष्म जगतावर होत असतात. आणि ते जे सूक्ष्म जगत आहे ते चांगल्या वागणाऱ्याच्या मागे उभं राहतं. ते सामर्थ्य कुणाचं उभं राहतं? त्यांचं उभं राहतं. ते उभे राहतात आपल्या मागे आणि मग ते सांगतात असं करा, असं करू नका, असं असं होऊ नका, ही अडचण आली आहे, चांगला मनुष्य आहे, अडचण आली आहे, त्याची अडचण आपण निवारण केली पाहिजे असं त्यांना वाटतं. त्या सूक्ष्म जगतातल्या लोकांना ज्यांचा अधिकार आहे, कुणाचे पितर आहेत पण ते त्या अधिकाराचे नाही आहेत की दुसऱ्याचं काही करू शकतील, पण सुचवतात की बाबा रे येणारा काळ तुला कठीण आहे, ह्या भानगडीत पडू नकोस, तुझी मला काळजी वाटते, काहीतरी सांगते आणि त्याला सावध करतील. त्याच्याकडून काही चांगलं करून घ्यायचं आहे त्याला सुचवतील. त्यांना जर ह्या सूक्ष्म जगतामध्ये त्यांना जर आपल्या कुटुंबाशी संपर्क ठेवावासा वाटला तर ते ठेवतात.
त्यांना संपर्क ठेवावासा वाटला, पण प्रत्यक्ष ठेवावासा नाही वाटला, ते आशीर्वाद देतातच. म्हणून हे जे श्राद्ध पक्ष आहे ते त्याच्याकरताच आहे की त्यांच्याशी असलेला आपला संबंध, आपला ऋणानुबंध, आणि जन्मजन्मांतरीच्या कोणत्या ऋणानुबंधातनं आपण एकत्र आलेलो असतो, तो आपण कधी तोडू नये, आपण तो कधी विसरू नये. आणि का विसरू नये याच्या मागची भावना कृतज्ञतेची आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रामाणिक कृतज्ञतेची भावना आहे ती त्यांना कळते की त्यांचा आशीर्वाद आहे. ज्याची ताकद जेवढी तेवढा आशीर्वाद. पण एक गोष्ट नक्की आहे की हे सगळं सामर्थ्य परमेश्वराचं आहे, आणि त्यामुळे सगळ्या बाजूनी आमचं चांगुलपण परमेश्वर झेलल्याशिवाय राहत. तोच झेलतो, तोच उचलतो, तोच त्याला चांगली फळं देतो. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलं आहे त्या ठिकाणी आपण जे पाहिलं की ही जी पंचमहाभूतांनी एकत्र आल्याशिवाय आम्ही स्पष्ट दिसत नाही, आम्हाला हा आकार दिसत नाही. पण तोपर्यंत आम्हाला आकार नव्हता असं नाही, आम्हाला आकार होताच. आम्ही ह्याच आकारात, म्हणजे देह धरला या नाही, जीवभावाला, जीवाला वेटाळून, जीवाला आवरण घालून, जीवाभोवती गुंडाळलेलं राहून सगळं आहे. आता इथे कळेलच आपल्याला. आधी दैवाची व्याख्या केली की आपल्याला त्यात समजून जाईल. म्हणजे आम्ही कोणत्या स्वरूपामध्ये नाही असं नाहीच आहे, आम्ही आहोतच, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आहोत. पण जेव्हा केव्हा आम्ही लोकांना दृश्य होऊ तेव्हा पंचमहाभूतांना जवळ करावं लागतं. आपण जशी तुकाराम महाराजांच्या मुलीची गोष्ट पाहिली की तिने सांगितलं मला दर्शन द्याच द्या. आता तिला आपले वडील जसे आहेत तसे पाहायचे होते. ते म्हटले तुला दर्शन देतो, पण पुन्हा ही पंचमहाभूतं मला गोळा करावी लागतील, त्याचं काय? या पंचमहाभूतांना जवळ करून मला देह धारण करायला लागेल, जसा तेव्हाचा देह होता तसा. म्हणजे आता तो देह धारण करून मी तुला दर्शन द्यायचं देतो, एकदा देतो. कारण मी वैकुंठाला निघून गेलो आणि तुला मी सांगितलं नाही, तुला फार दुःख झालं, तुझी भावना मला कळते, म्हणून तुझ्या भावनेला प्रतिसाद म्हणून मी तुला दर्शन देतो. व पुन्हा पुन्हा जर म्हणशील मला तुम्ही दर्शन द्या, तर असा हट्ट मात्र तू करू नकोस. ते मात्र मी तुला आताच सांगतो की या भानगडीत तू पडू नकोस, कारण तुझ्या ह्या हट्टाकरता मला प्रत्येक वेळी पंचमहाभूतांचा आश्रय घेऊन त्या पंचमहाभूतांच्या मार्फत देहधारण करावा लागतो. कशाकरता मी तो देह धारण करू? तो स्थूल देह तुझ्याकरता धारण करण्याचं मला कारण काय? नको, मला ते तसं नको आहे. तर म्हणून त्यांनी इथे सांगितलं की आम्ही पंचमहाभूतांच्या आश्रयाने प्रकट झालो म्हणजे आहोत, आणि पंचमहाभूतांना सोडलं म्हणजे नाही आहोत, अशी का स्थिती आहे? आता ते आपल्याला समजायला लागले की आधिभूत म्हणजे काय आहे. तर म्हणून इथे पाच पाच मिळून या जया ते रूपा आणि ती. ज्या कोणाला रूप येणार आहे ते रूपाला येताना ते पाच महाभूत एकमेकांच्या मध्ये मिसळूनच ते रूपाला येतात. भूतांचे अधिकारुनी असे. आता इथे आपण बघतोय भूतांचे अधिकारुनी, भूतांच्या आश्रयानी, त्याच्याच आश्रयानी हे जन्माला येतात अधिभूत. आणि भूत संयोगे तरी दिसे, म्हणूनच त्याला अधिभूत म्हटलं ना. ही पंचमहाभूतांच्या आश्रयानी तो असतो. आणि भूत संयोगे तरी दिसे, त्यांचं पंचीकरण झालं तरच दिसेल, नाहीतर दिसणार नाही. जलाची देवता आहे, ती जलाची देवता म्हणजे गंगा माता आहे, गोदावरी माता आहे, कावेरी माता आहे, ती जलदेवता आहे. ही जलदेवता जलामध्ये आहेच, ती तिचे सगळे व्यापार करते त्या जलामध्ये. तिला जिथे जायचं, जिथे विहार करायचा आहे, सर्व दूर ती तिच्या सामर्थ्यानिशी आहे. ती दिसत नाही कोणाला? आम्हाला, कारण ती तिच्या जलमहाभूतामध्ये व्यापून राहिलेली आहे. पण ती पंचमहाभूतांचा आश्रय जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ती आम्हाला दिसत नाही, आणि म्हणून आम्हाला तिचं महात्म्य कळत नाही. म्हणून आपल्याला माहिती आहे ना, तो रोहिदास चांभार, त्याची गोष्ट. तो रोहिदास चांभार गंगेच्या वाटेवर एका आड गावामध्ये आपलं चांभारकीचा धंदा करत असतो. त्याचं ते पाणी, त्याचं तो एक चामड्याचा कटोरा, आणि ते बाजूला लोखंडाचं ठोकायचं या पायाचं, आणि वरून मारायचा तो लोखंडी बत्ता वगैरे सगळं त्याचं सामान घेऊन एका रस्त्याच्या कडेला तो बसायचा. सगळे लोक त्या गंगेला म्हणजे दर्शनाला, गंगेच्या यात्रेला
तीर्थयात्रा म्हणून जायचे. तर जाताना ह्या सगळ्या लोकांना कुठे चप्पल, कुठे काय, कुणाचं जोडा, कुणाचं काही दुरुस्त्या ते वाटेत ह्याच्याकडनं करून घ्यायचे. आणि कोणी सांगितलं की आपण कुठे चाललात बाबा, त्याची पद्धत होती विचारायची. तर तो सांगायचा की मी चाललोय आता गंगेच्या दर्शनाला. तर तो म्हणायचं की बरं आहे, तुम्ही एवढी गंगेचं दर्शन करता आहात, तुम्ही पुण्यवान आहात. तुमच्या पुढं काय जवळ असला पैसा, आधी जे असेल ते त्याच्याजवळ काय असणार आहे आधी, पण जे असेल ते लहान मोठं तो त्याच्याजवळ द्यायचा आणि म्हणायचा तुम्ही तिथं गेलात ना की जरूर माझ्याकरता गंगेला हा पैसा देऊन एक माझा नमस्कार करा आणि तिला सांगा की बाबा रोहिदास तुझी आठवण करतो आहे. आणि असं प्रत्येक वेळी घडत असे. एक चांगला ब्राह्मण तिथे चाललेला होता, दशग्रंथी ब्राह्मण आहे, एका राजाकडे, ज्याचा पुष्कळ बोलबाला आहे, नाव आहे आणि त्याच्या विद्वत्तेची लोकांच्यामध्ये अशी आदराची भावना आहे. असा चांगलासा एक सुसंस्कृत असा चांगला सदाचरणी चांगला मनुष्य, चांगला ब्राह्मण तो जातोय. त्याचा जोडा तुटला. तो खाली उतरला घोड्यावरून, म्हणाला की बाबा रे, हे माझं एवढं दुरुस्त करून दे थोडाला, कुठं चाललात काय नाही. सांगितलं नेहमीप्रमाणे. ह्यांनी पण त्याला नेहमीप्रमाणे आपल्याकडे काय नाणं होतं तो एक पैसा त्याला दिला आणि सांगितलं की देवीला सांगा मी आठवण केली आहे, येताना घेऊन या म्हणाले काहीतरी प्रसाद देवीचा, आम्हाला पण खायला मिळेल. म्हणजे जाताच आहे यात्रेला, तर येताना तुम्ही प्रसाद द्या, प्रसाद मिळेल आम्हाला. मोठा आनंदाने आणि त्यालाही खूप बरं वाटलं. एक चांगला असा सच्चिल मनुष्य आहे, त्याचं आपल्याला एवढं काम करायला मिळालं. ब्राह्मण गेला. तिथे गेल्यानंतर गंगेलाची आंघोळ वगैरे झाली. त्याला आठवण झाली आपल्याला हा पैसा द्यायचा आहे, त्या रोहिदास चांभारांनी दिलेला आहे. तो पैसा त्यांनी टाकला गंगेमध्ये आणि गंगेला सांगितलं बाबा हा रोहिदासाचा नमस्कार आहे, त्यांनी सांगितलं आहे की माझा पैसा द्या आणि माझा नमस्कार पोचवा. आणि म्हणाले काय रोहिदासाला काही तुम्ही देणार आहे, त्याच्याकरता काही खरंच प्रसाद देणार आहे का. तर झाली ना गंगा प्रकट. आता गंगा तिथे आहेच, आपला विषय काय की गंगा आहेच तिथे, पण ती आम्हाला कुठे दिसते, ती त्या ब्राह्मणाला कुठे दिसत होती. ती प्रकट झाली का त्या ब्राह्मणाला दिसावं, त्याच्या डोळ्याला कळावं, असं तिने पंचमहाभूतांचा आश्रय घेतला आणि तिने त्याला कळेल असं रूप धारण केलं. ती प्रकट झाली आणि तिने आपल्या हातातलं कडं काढून त्याच्याकडे फेकलं आणि त्याला सांगितलं हा रोहिदासाचा प्रसाद आहे, दे रोहिदासाला. आता त्या ब्राह्मणाने इतकं रत्नाचं कडं पाहिलं, तो म्हणला केवढे रत्न, केवढे हिरे, काय माणकं, ती सगळा नुसता लखलखाट आहे, त्या रोहिदासाला काय करायचं आहे. या मार्गावरून परत जायचं. आता तो भेटला आणि त्यांनी जर विचारलं तर गंगामाईनी मला काय प्रसाद दिला, आता गंगाबाईंनी काय प्रसाद दिला काय सांगणार. त्याच्यापेक्षा मार्गच बदलू. त्यांनी त्या रोहिदासाच्या मार्गावरून जायचं सोडून तो दुसऱ्या मार्गाने गेला, आपल्या राजदरबारात गेला. घरी आला खरं ते एवढं मोठं कडं घेऊन, पण त्याला धास्तीच पडली. त्याला असं वाटलं की हे एवढं मोठं कडं मी सांभाळू कसं, कारण हे माझ्या घरामध्ये मला राखणं म्हणजे फार अवघड आहे. तो राजाकडे गेला आणि त्यांनी राजाला सांगितलं की मला एक अत्यंत अनमोल अशी वस्तू मिळालेली आहे, मी ती तुम्हाला देतो. तर त्या राजाला त्यांनी ते कडं दिलं. राजा आता तो रत्नपारखीच आहे, त्यांनी बघितलं तो म्हणाला हे पृथ्वी मोलाचं रत्न आहे, इथे काय असं कोणाला बघायला मिळणार नाही, असं अशा रत्नांचं याचं मूल्यच करता येणार नाही. पण म्हणाले तुला भरपूर काही बिदागी देतो, याचं मी काय मूल्य करू, कोणीच करू शकणार नाही, कोणी जवाहिरा करू शकणार नाही. मी माझ्याच मनाने तुला काय द्यायचं आहे ते तुला खुश करतो, संतुष्ट करतो. त्यांनी ते कडं घेतलं आणि आपल्या पत्नीला दिलं. ती पत्नी म्हणाली की अरे हे कडं एकच कसं काय, आणि अजून आपल्या राज्यामध्ये काही अशी फॅशन आली नाही की एका हातात बांगडी एका हातात घड्याळ. त्यामुळे म्हणाली कडी तर दोन पाहिजेत, हे असं कसं आलं आणि हे कुणी दिलं, याच्याबरोबरचं दुसरं कडं मला पाहिजे. आणि कोण देणार आहे काय नाही, झाला वाद सुरू झाला. आणि आता राजा म्हणाला एक नसतीच भानगड झाली. त्यांनी त्या ब्राह्मणाला बोलावलं, ब्राह्मणाला सांगितलं की बाबा आता दुसरं कडं घेऊन ये. तर तो म्हणाला तर दुसरं कडं, त्याला काही कळेना, घाबरला. राजा म्हणाला आणणार कसा नाहीस, माझ्या घरात पैचा प्रसंग उभा आहे की एक कडं कसं काय घरात आलं म्हणून. तो ब्राह्मण म्हणाला ठीक आहे बघतो काहीतरी करतो. ब्राह्मण तिथून जो निघाला थेट रोहिदासाकडे आला आणि त्यांनी रोहिदासाला सांगितलं की बाबा असा असा मोठा प्रसंग उद्भवला आहे, तर आता काय करायचं.
तर मी त्यांना सांगितलं आमच्या राजाला की राजा, हे मला मिळालेलं नाही आहे, हे रोहिदासाला मिळालेलं आहे. त्यामुळे हे कडं खरं म्हणजे रोहिदासाचं आहे, ते त्यांच्याकडून मी तुम्हाला दिलेलं आहे. तर तो राजा म्हणाला, दुसरं कडं जाऊ दे, आधी मला त्याची भेट घडव. कारण ज्याला गंगेनी कडं दिलं हा कोण आहे एवढा मोठा श्रेष्ठ पुरुष, त्याला बोलाव तू. तर तो म्हणतो की बोलावतो, बघा इथे येतो, आता आल्यावर सगळं सांगतो की हे गंगेनी असं असं तुला दिलं, आता हे दुसरं कडं राजाला द्यायचं आहे, ते नाही दिलं तर मला सोडावर जाणंच आहे, माझं काही खरं नाही आहे माझ्या जीविताचं, काय करशील आता माझं तू. तर त्यांनी सांगितलं नाही त्याला काय झालं. म्हणाले आपण दोघं गंगेला जाऊया दर्शन. तुम्हाला गंगेचं दर्शन घेण्याकरता गंगेपर्यंत जायची आवश्यकताच काय आहे, गंगा आपल्या जवळच आहे. आणि त्यामुळे तो म्हणाला की मग मला हे दुसरं कडं तुम्हाला मिळेल ना, गंगा देईल. कोणती गंगा देईल. त्यांनी सांगितलं की मन चंगा तो कथावट में गंगा, तुझं मन जर शुद्ध असेल तर माझ्याजवळ हे चामड्याचं जे मी केलेलं आहे त्याच्यातलं पाणी म्हणजेच गंगा आहे. बापरे म्हणाला, हे असं असेल तर तू चल माझ्याबरोबर आमच्या राजाकडे. म्हणून त्याला घेऊन तो आपल्या राजाकडे गेला. राजाकडे गेल्यावर राजाने सांगितलं की बाबा हे काय प्रकरण आहे. तो म्हणाला मला स्व माहीत नाही काय आहे, पण म्हणाले गंगेनी तुला कडं दिलं आहे असं मी ऐकलं आहे. ते म्हणाले मी पण ऐकलंच आहे, मलाही माहीत नाही आहे. तर मग म्हणाले असं दुसरं कडं निर्माण होईल का. म्हणाले कडं देणारी गंगा आहे, मी कोणी नाही आहे, तिची इच्छा असेल तर ती देईल. आणि म्हणाले या दरबारामध्ये आम्हाला ते तू गंगेचं आवाहन कर आणि गंगेला माग. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी खरंच रोहिदासाला हे कडं मिळालं. ह्याचं त्या ब्राह्मणाला आश्चर्य आणि खात्री होती, राजाला काही खात्री नव्हती. त्या राजाने सांगितलं, रोहिदासानी गंगेची प्रार्थना केली आणि गंगेची प्रार्थना केल्यानंतर ती गंगा त्याच्या काथवटामध्ये म्हणजे त्या चामड्याच्या भांड्यामध्येच ती गंगा प्रकट झाली. तिचं रूप सगळ्या राजदरबाराला बघायला मिळालं आणि तिने आपल्या हातातलं दुसरं कडं ते राजाला दिलं. आणि तेव्हा तो राजा म्हणाला तुझा अधिकार केवढा आहे. तो म्हणाला अधिकार काय, भगवंत सगळीकडे भरूनच आहे. हा जो अधियज्ञ आहे ना तो हा अधियज्ञ आहे की तो सगळीकडे भरून आहे. पण ज्याच्या हृदयाला कळलं की हा या देहात भरून आहे, हा या जीवात भरून आहे, याशिवाय तो काही वेगळा नाही, त्याला म्हणाले सगळं प्राप्त झालं. त्यामुळे माझ्या इथून 14 मैलावरून 15 मैलावर गंगा असताना सुद्धा मी गंगेला कशाकरता जाऊ. कारण इथल्या प्रत्येक पाण्यामध्ये गंगाच आहे ना, बाकी तिच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. आणि म्हणून ती त्याची प्रसिद्ध उक्ती लोकांच्यामध्ये म्हणीसारखी राहिली की मन चंगा, म्हणजे मन जर स्वच्छ असेल तर कथावट में गंगा, तर चावड्याच्या कातड्यामध्ये सुद्धा गंगा आहे. तर इथे त्यांनी जे म्हटलंय ना की ह्यांचं पंचीकरण झाल्याशिवाय ते आमच्या डोळ्याला दिसू शकत नाही. इथे परमात्मा सर्व दूर भरून आहे, आम्हाला दिसतो का. कारण त्यांनी पंचीकृत केलं नाही आणि तो आहे त्या स्थितीत पाहण्याची आमची ताकद नाही. तो आहे, तो इथे आहे, तो या क्षणी आपल्यासमोर उभा राहील. पण आपल्याला त्याला बघण्याचं सामर्थ्य किंवा त्यांनी आपल्याकडे प्रकट व्हावं हे सामर्थ्य आपल्याकडे नाही आणि त्यामुळे तो आपल्याकरता प्रकट होणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे अधिभूताच्या पातळीवर जे जे येतं ते सगळं पंचमहाभूतांचा आश्रय केल्याशिवाय येऊ शकत नाही. त्यांनी पंचमहाभूतांचा आश्रय केलेला असतो आणि पंचमहाभूतांच्या आश्रयाने ते आपल्या डोळ्याला दृश्य आहे, तेव्हाच ते आपल्या डोळ्याला दिसतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की इथे नाही होई जे हे आणि भूतसंयोग पाच पाच मिळून या भूता ते अधिकारुनी असे आणि भूतसंयोगे तरी दिसे. हा भूतांचा संयोग कसा व्हायला लागतो, त्याचं पंचीकरण. म्हणजे सगळी भूत मात्र स्वतंत्र स्वतंत्र उभी आहेतच या जगामध्ये, या जगाच्या पलीकडे पण आहेत की स्वतंत्र अग्नी महाभूत आहे. कसं आहे आपल्याला माहीत नाही, कारण आपल्याला अग्नी कोणता दिसतो, पंचीकृत. आपल्याला आकाश दिसतं, जे मूळ आकाश आहे ते आपल्याला माहीत नाही. ती जी अवकाश आहे, ती जी पोकळी आहे, ज्याला आम्ही आकाश म्हणतो किंवा ज्याला आम्ही अवकाश म्हणतो, ते पंचीकृत आहे. म्हणून आम्हाला ते निळसर दिसतं, नाही तर खोल काळी पोकळी दिसली असते. लोक जसे याच्या बाहेर जातात तेव्हा त्यांना
हे पंचीकृत महाभूतांचं जो आविष्कार इथे आहे तो आविष्कार तिथे तसा दिसत नाही, वेगळा दिसतो. पण त्यांना चंद्रावर गेल्यावर सुद्धा दिसतं आहे. म्हणजे चंद्रसुद्धा कसा आहे? पंचीकृत आहे. म्हणजे आमचं हे जे सगळं ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाच्या नियमांमध्ये आपल्या ब्रह्मांडात असणाऱ्या सगळ्या तारकां, सगळे ग्रहण गोल, तिथे जे जे काही निवास करून आहे ते पंचीकृत असेल तेवढंच आम्हाला दिसेल. जे पंचीकृत नसेल ते आम्हाला दिसत नाही. जसं आपण म्हणतो की ह्या UHF म्हणजे त्या तबकड्या अंतराळातून येणाऱ्या, की त्या आपल्याला माहीत नाही आहेत की कशा आहेत आणि काय आहेत, त्याचं स्वरूप काय, त्या कशा करतायत माहीत नाही. ते ह्या ग्रहाशी संपर्क साधण्याकरता येत असतील. त्यांना ह्या ग्रहावर वस्ती करायची का, किंवा आता ह्या ग्रहावर ही जी जात आहे मानव नावाची, जिला बुद्धी आहे, ती काही समजू शकेल. बाकीच्या जातीचा प्रश्न नाही, प्रश्न मानव जातीचा आहे. ही जर जात बुद्धीने युक्त असली आणि ती जर जात काहीतरी गडबड करू लागली, आपल्याला आल्यानंतर जर त्रास देऊ लागली, तर आपल्यापेक्षा हिचं बळ जास्त आहे का हिच्यापेक्षा आपलं बल जास्त आहे? आपल्याला जर इथे निवास करायचा असेल तर ह्यांना हुसकून लावावं लागेल का? आपल्याला जर इथं राहायचं असेल तर ह्यांच्यापेक्षा वेगळं काही सामर्थ्य इथे प्रकट करावं काय बघायला येत असतील आपल्याला काय माहिती. ते येतात, आपल्याला अर्धवट दिसतात. त्या तबकड्या फक्त आलेल्या आणि उडलेल्या काही लोक पाहतात आणि सांगतात की अशा ही म्हणजे आम्हाला न कळलेली, अनडिटेक्टेड, आम्हाला ती समजू शिकलेली नाहीत अशी ऑब्जेक्ट्स ह्या पृथ्वीतलावर येत आहेत. ती अंतराळातून येत आहेत. त्या उडत्या तबकड्या आहेत असं आम्ही त्यांना नाव ठेवलं. येतात आणि जातात, पण ते खोटं आहे असं आम्ही म्हणत नाही. असं प्रत्येकाचे कयास. पण ह्या कयासामध्ये जे आमच्यासारखं पंचीकृत आहे ते आम्हाला दृश्य आहे, आणि जे असं पंचीकृत नाही ते आम्हाला दृश्य नाही. त्यांच्या इकडे सूक्ष्म जीवन आहे, आपल्या इकडे सूक्ष्म जीवन आहे. त्यांचं स्थूल जीवन आपल्यापेक्षा वेगळं असेल, आपल्यासारखं असेल तर आपल्याला कळेलच. आणि त्यामुळे आता इथे त्यांनी सांगितलं की म्हणाले आणि भूतसंयोगे तरी दिसे. म्हणजे पंचीकरण झालं तर दिसतं. पंचीकरणात काय होतं? जेव्हा हे आकाश महाभूत आहे ते जेव्हा तयार होतं तेव्हा आकाश महाभूत पंचीकरण म्हणजे एकत्र येण्यामध्ये, एकत्र होण्यामध्ये अर्धा भाग म्हणजे 1/2 आकाश आहे आणि उरलेलं 1/8 बाकीचे 4ही महाभूत आहेत. म्हणजे 1/8 वायू, 1/8 अग्नी, 1/8 जल आणि 1/8 पृथ्वी. ही त्याच्यामध्ये मिसळली त्या 1/2 आकाशामध्ये की काय झालं? आकाश महाभूत तयार झालं. म्हणजे पंचीकृत, पंचीकरणातून निर्माण झालेलं जे आकाश आहे ते तयार झालं. हा वायू, या वायूने जे गुणधर्म स्वीकारलेत, हा वायू कशातून निर्माण झाला? पंचीकृत. म्हणजे 1/2 वायू आणि बाकी सगळे 1/8. तसाच अग्नी, 1/2 अग्नी, बाकी सगळे 1/8, सगळे एकत्र मिसळले. जसं आम्ही चहा करायचा असला की 1 कप पाणी, 2 चमचे साखर, काय 1 चमचा 2 चमचे चहा, काय टाकायचं असेल 1/2 कप दूध, हे सगळं एकत्र झालं की त्याचा चहा बनतो, ते रसायन तयार होतं. तर हे कसं आहे? हे 4 गोष्टींचं एकत्रीकरण आहे. आलं घातलं तर पंचीकरण, की सगळंच घातलं त्याच्यामध्ये आणि तो चहा बनवला. तर आता या अशा प्रकारे एकत्र बनणं त्याला पंचीकरण म्हटलंय. यातला असा पंचीकृत पृथ्वी, पंचीकृत जल, पंचीकृत अग्नी, पंचीकृत वायू आणि पंचीकृत आकाश, यातून त्या पंचीकरणामधून आम्ही सगळे जन्माला आलेले आहोत. म्हणजे आमचा याचे हे काय घटक, काय इन्ग्रेडियंट्स काय? तर आमचे घटक जे आहेत ती ही पंचीकृत महाभूत आहेत. आणि म्हणून म्हणाले की जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक. आता ह्या पंचीकरणामुळे ते लहान मूल अगदी जे जन्माला येतं ते नवजात अर्भक आहे, ते त्या पंचीकृताच्या मधून निर्माण झालेला परिपाक जेव्हा जन्माला येतं तेव्हा पहिल्यांदा ह्या स्थूल जगताला ते दृश्य होतं. किती आनंद होतो आपल्याला. आतून आपल्याला कळत नाही, कुणाचंही मूलच. हॉस्पिटलमध्ये ते छान जन्माला आलेलं मूल बघायच्या त्यावेळेस पटकन जाऊन बघावं असं वाटतं.
त्याचं आपल्याला कळत नाही, पण ह्या निर्मितीचा आनंद आमच्यामध्ये आहेच. की जगात जे निर्माण होतंय ते बघ, आमच्याकडचं फूल खूप छान आलं, बघू आम्ही बघतो कसं आहे. जे चांगलं आहे, जे निर्माण झालेलं आहे, ती जी निर्मिती आहे, त्या निर्मितीचं आकर्षण आहेच. म्हणाले येताना त्यांनी ते सगळी पंचमहाभूत जी तो घेऊन आलाय, तो त्याच्यापुरती आता एकदम 100% ताजी तवानी टवटवीत आहेत, उमदी आहेत. काय झालंय त्याला, जन्मालाच आलाय आत्ता तो, सगळं आत्ताच ताजं ताजं घेऊन आलेलं आहे. जाताना हे सगळं विस्कळीत होतं. जाताना हे सगळं भ्रंशे म्हणजे नाश होतो. कशाचा? केव्हा? वियोग वेळे. वियोगाच्या वेळी ह्या पंचमहाभूतांचा जो वियोग आहे तो वियोग घडतो. म्हणाले नामरूपाधिक, नामरूप संपून जातं, आता त्याला काही अर्थच उरत नाही. मी या घराण्यातला आहे, मी अमुक केलं, मी अमुक, माझं असं आहे, माझं आता काय, तो कशाशी निगडीतच नाही, कशाशी संबंधितच नाही. कोण ना कपड्यांशी संबंधित आहे, ना वस्तूशी संबंधित आहे, ना घराशी संबंधित आहे, ना कुणा नात्याशी संबंधित आहे. आता त्याचा अनुबंध संपला, या पंचमहाभूतातला त्याचा व्यापार संपला. आणि जेव्हा तो व्यापार संपतो त्यावेळी ही पंचमहाभूतं एकमेकांच्यापासून अलग, म्हणजे त्याच्या देहापुरती ती नाश पावतात. तया ते अधिभूत म्हणजे, त्याला काय म्हणावं? अधिभूत म्हणावं. मग अधिदैव पुरुष जाणीजे. आता अधिभूताची व्याख्या संपली. आता म्हणाले अधिदैव पुरुष कशाला म्हणावं? अधिदैव कुणाला म्हणावं? पुरुष. पुरुष म्हणजे चैतन्य. म्हणाले जेणे प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले. हे फार महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की याला पुरुष का म्हणायचं? कारण तो काय करतो? जेणे, ज्यानी म्हणजे जो प्रकृतीचे भोगीजे, या प्रकृतीचे भोग भोगतो. या प्रकृतीने पुष्कळ निर्माण करून ठेवलेलं आहे, पण सगळी माणसं सगळ्याचा उपभोग घेत नाही. एखादा मनुष्य म्हणतो की मी जमिनीवर असण्यापेक्षा 1 वर्ष, मोदींचा विक्रम आहेच की निवडून आल्याबरोबर वर्षभर मोदी अधिकच अंतराळामध्ये होते. कारण संबंध एका पृथ्वी प्रदक्षिणे इतका प्रवास त्यांनी केला त्या ह्याच्या वेळी, निवडणुकांच्या वेळी. त्यांचं ते सगळं रेकॉर्ड आहे ना, की हा मनुष्य अखंड फिरत होता, अखंड विमानात होता. म्हणजे त्याला पृथ्वी नाही बघायला मिळाली, ह्या प्रकृतीचं बघायला नाही मिळाली. म्हणजे अधिकाधिक काळ अंतरिक्षामध्ये राहिले, अंतराळामध्ये राहिले, आकाशामध्ये राहिले. आता हा जो भोग आहे हा कुठून मिळाला? हे त्यांच्या नावावरती तरी हे रेकॉर्ड झालं कुठून? आणि इतक्या प्रमाणामध्ये ते फिरले कुठून? प्रकृतीचे उपार्जिले. प्रकृतीचं भोगलं, पण उपार्जिलं, जे मिळवलंय ते भोगतो माणूस. त्याला एवढं वैभव का? अरे तुझ्या का पोटात दुखलं? कारण त्यांनी ते कमावलं आहे आणि त्यांनी या जन्मात नाही, त्यांनी आपल्या पूर्वकर्मांनी या जन्मात भोगण्याकरता करून ठेवलेलं आहे, म्हणून तो या जन्मात भोगतोय. आज मनुष्य जे बघतो, आपण म्हटलं ना तसं, एखादा मनुष्य अखंड व्यापाराकरता, व्यवसायाकरता जगभर फिरतच राहतो. त्याला तो असं म्हणतो, मला असं वाटतं की स्वस्तपणे माझ्या घरात केव्हा तरी एकदा 8 दिवस तरी राहावं. हे उपार्जिले तो घेऊन आला नाही. त्याच्याकरता पांडुरंग शास्त्रींची एक फार छान गोष्ट आहे. म्हणाली एका खूप सुंदर मुंबईच्या मलबार हिलला म्हणा आपण, की ज्या बाईचं मोठंच्या मोठं अगदी घर आहे आणि त्या घरातनं ती रोज समोर एक काहीतरी बिल्डिंगचं काम चाललेलं आहे. तर तिथे काम करणारे एक पती पत्नी, त्यांचं एक मूल, ते रोज सकाळी 7:30-8 वाजले की यायचे. ती बाई त्या मुलाकरता 2 काठ्या रोवायची, त्याला एक आपलं बांधायची आणलेलं फडकं, त्या फडक्यात त्या लहान बाळाला ठेवून द्यायची आणि ते दोघंजणं तिथे त्या बिल्डिंगच्या कामामध्ये दोघेही रोजंदारीला काम करायचे. ते काम करत असताना ती बाई म्हणायची, पहा हे घरामध्ये प्रपंचात यांनी हे दोघे पती पत्नी, त्यांचं मूल हे सारखे बरोबर आहेत. इथे कुटुंब किती छान आहे. दुपारी 12 वाजले, ती बाई 1 वाजता कायची सुट्टी झाली, आली. तिने तिथंच ते 3 विटा मांडल्या. त्या विटांना ती पेटवलं, खाली चूल काहीतरी आणला लाकूड फाटा, तिथं एक तवा टाकला, एक ती परात आणलेलीच आहे बरोबर, सगळं तिचं एक आहेच बोचकं, त्या बोचक्यातनं पीठ काढलं. तिने तर स्वयंपाक केला, 2 भाकरी केल्या, तो तिचा नवरा जेवायला बसला, ही जेवायला बसली. हिने पोराला काहीतरी जे द्यायचं दूध पाणी तिने त्याला घातलं आणि गेली पुन्हा कामावर निघून. म्हणाली काय आयुष्य आहे ना? इथं म्हणाली माझं आयुष्य, माझी सगळी मुलं आपापल्या परीने व्यवसाय करता फिरतायत
आणि माझ्या घरात माझा पती व्यवसायाच्या निमित्ताने ह्या गावाला, कधी त्या देशामध्ये तर कधी तिकडे, परदेश कधी देश, पण कुठे ना कुठेतरी इकडे तिकडे तो फिरतोच आहे. त्यामुळे इथे घरात कोणीच नाही. घर एवढं मोठं पण मी एकटीच घरामध्ये फिरते. हे जीवन किती चांगलं आहे. भगवंत म्हणाला लक्षात ठेवतो. पुढचा जन्म आली ती नवऱ्याला घेऊन, तिचं मूल घेऊन, आणि तिथे काम करायला. ती म्हणाली काय बायका आहेत ना, हा केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात, काय सुखात राहतात, आम्हाला साधी सावली सुद्धा नाही. म्हणाले तूच मागून घेतलंयस म्हणून तू आत्ता उन्हात आहेस. तुला चांगली सावली दिली होती, पण तुला ती सावली काही झेपली नाही. तुला वाटलं मला ऊन जास्त आवडतंय, आता उन्हात. ते म्हणतात ह्या प्रकृतीचा सगळा उपभोग आम्ही घेतो, पण तो उपभोग कसा आहे, उपार्जिले, जे आम्ही मिळवलं आहे ते. कुणाला खाण्याची ताकद जबरदस्त भगवंतानी दिली. काय खाऊ शकतात हो, कसे पचवतात हो. अरे आमचं पोट नबळ आहे, त्याला कुणी काय करावं, कारण तो खाऊ शकतो, त्यांनी चांगला मजबूत व्यायाम केलेला आहे, मजबूत शरीर कमावलेलं आहे, खाऊ शकतो. ते म्हणाले प्रकृतीने सगळं दिलेलं आहे, अनंत हस्तानी ह्या प्रकृतीने उधळण केलेली आहे, पण त्या प्रकृतीने केलेली जी उधळण आहे तिचा भोग भोगण्याकरता सामर्थ्य आमच्याकडे पाहिजे. आणि ते सामर्थ्य आम्हाला कुठून येतं, आमच्या पूर्वकर्मानी. आमच्या पूर्वकर्मातून जे आम्ही घेऊन आलेलो आहोत तेच आमच्या उपयोगाला येतं. ते जर आम्ही घेऊन नाही आलो तर जे नाही आलो ते मिळणार नाही आहे, जे घेऊन आलो आहे ते मिळणार आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हा काय करतो, हा मग अधिदैव पुरुष जाणीचे, जेणे प्रकृतीचे भोगी जे उपार्जिले, जे उपार्जित केलेलं आहे ते प्रकृतीचे भोगी जे. म्हणजे तो कशा करता आला आहे, तो हा अधिदैव कशा करता झालाय, हा जीव कशाला जीवभावाला आलाय, कारण त्यांनी जे आधी कमावून ठेवले ते भोगण्याकरता आलाय. चांगलं असेल वाईट असेल. जो चेतनेचा चक्षु, तो कुणाचा प्रकाशक आहे, चैतन्याचा प्रकाशक आहे. म्हणजे या जगाच्या मागे चैतन्य आहे. हे कुणातून कळतं, आमच्या जीव आहे म्हणून कळतं. म्हणजे हे चैतन्य आलं कुठून, कुठंतरी ते चैतन्य असलं पाहिजे ज्यांनी ह्या देहात दिलेलं आहे. तर हे आमच्या देहातलं चैतन्य हा कुणाचा प्रकाशक आहे, तर त्या मूळ चैतन्याचा प्रकाशक आहे, त्या मूळ ब्रह्माचा प्रकाशक आहे. म्हणाले जो इंद्रिय देशीचा अध्यक्षू, या आमच्या इंद्रियांचा जो अध्यक्ष आहे, म्हणजे आमच्या इंद्रियांना काय करायचं आहे आणि आमच्या इंद्रियांना जी इच्छा आहे ते करण्याकरता सामर्थ्य देणारा तो आहे. आणि म्हणून आपण नेहमी एक उदाहरण सांगतो की मनुष्य खून करतो, खून केल्यानंतर जन्मठेप होईल, फाशी होईल. आपण आता इतके सगळे शोज पाहतो, इतक्या सगळ्या सिरियल्स पाहतो, ते CID वगैरे फिक्शन्स आहेत, पण ज्या सत्य घटना आहेत CID सारख्या त्या लाईफवरती, ते काय ओके काय अनेक चॅनल्स आहेत की ज्याच्यावरती सत्य घटना येतात. आता त्या सत्य घटनानंतर मरणाला सामोरं जायचं आहे, ही शिक्षा त्यांना कळते. ती काही आधी कळत नव्हती का? पण त्यांना मारल्याशिवाय आता चैन पडणार नाही. आता काय वाटेल ते हो, पण त्याचा मला खून करायचा आहे, त्याचा मला बदला घ्यायचा आहे, या विचाराने इंद्रिय काम करतात. हा जीव कसा आहे, त्या इंद्रियांना सहाय्य करणार आहे. तो फक्त शक्ती देतो, चैतन्य आहे त्याच्याकडे. नाही तर कुणी गुन्हेगार झाला असता का? जीवाच्या ठिकाणी जर त्याला बोध करायची जर ताकद असती, किंवा जीव जर बोध करत राहिला असता, जीवाने असं म्हटलं असतं ना की हे बघ, ह्या हातामध्ये तू जर AK-47 धरली तर हाताला बळ येणार नाही, तुझे हात मुळीच बलवान, तो मुळीच त्याचा तुला ट्रिगर ओढता येणार नाही. असं होतं का? नाही. गुंड पण ओढतो, अतिरेकी पण ओढतो, पोलीस पण ओढतो. तिघही जण बंदूक हातात घेतात, तिघही जण बंदुकीचा खटका ओढल्याशिवाय राहत नाहीत. आणि ह्याचा खून आहे आणि त्यांनी एन्काउंटर केला आहे. फरक काय झाला? ह्यानी खून केला, मनुष्याचा जीव तर गेला ना, पण दोघांनाही मनुष्याचा जीव घालवावाच लागला. तिसरा जीव घालवणारा न्यायाधीश आहे, तोही त्याचा जीव घालवतो. हे सगळं करत असताना न्यायाधीशाला दुःख होतं. वास्तविक पाहता तो यातलं काही करत नाही, तो फक्त निवाडा करतो, तरी दुःख होतं, लेखणी मोडून टाकतो, उठून निघून जातो. गुन्हेगार आहे, जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची शिक्षा भोगतो.
आणि ज्यांनी त्या गुन्ह्याला नियंत्रणात आणण्याकरता म्हणून खून केला आहे, आपण आता खून नाही म्हणायचं, म्हणून त्याचा बिमोड केला आहे म्हणायचं, आता म्हटलं तसं एन्काउंटर केला म्हणायचं, जे काही केलं त्याची शिक्षा त्याला होत नाही, कारण त्याच्या कृतीच्या मागे समाजाची लॉ अँड ऑर्डर आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे. समाजामध्ये कायदा टिकला पाहिजे, समाजाची व्यवस्था लागली पाहिजे. कर्म एकच आहे, पण कर्म वेगवेगळ्या प्रकारांनी फल देणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारांनी कार्यान्वित होणार आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हा जो जीव आहे, हा जीव त्यातलं काय, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षू, तो फक्त इंद्रिय रूपी देशाचा अध्यक्ष आहे. म्हणजे या इंद्रियांनी सांगितलं आता हे असं करायचं आहे, की ज्यांनी त्याला सूचना द्यायची, मेंदूनी सूचना द्यायची, हो आता बरोबर वेळ आहे, आता ओढ त्याचा चाप, आता मार त्याला, घे त्याचा लक्षवेध कर. त्याच्या हातातली बंदूक आहे ती त्यांनी चालवली, हातातली पिस्तूल आहे ती चालवली. ती चालवण्याकरता आज्ञा कोण देतो? त्यांनी सांगितलं ती चालवायला आज्ञा हा जीव देतो. आज्ञा म्हणजे चैतन्य देतो. चैतन्य कुणाला देतो? चैतन्य मेंदूला देतो. तो त्याच्यामध्ये पूर्णपणे उदासीन असतो. शिक्षा कोणाला होते? देहाला. तो देह टाकावा लागतो. तो जीव म्हणतो माझं काय गेलं, माझं काही नाही गेलं, जीवानी गमावलं. ही जी इंद्रिय आहेत, या इंद्रिय ग्रामाने आपला जीव गमावला, मी नाही गमावला. मी काय, मी भोगण्याकरता इथे आलेलो आहे. त्यांनी माझ्यावरती बळजबरी केली, हे कार्य करायचं आहे. ती बळजबरी करणारा कोण आहे? मन. त्या मनाला कोण बळी पडलं? बुद्धी. त्या बुद्धीने सांगितलं हे असं करायचं आहे. असं करायचं आहे म्हटल्याबरोबर त्या बुद्धीला ताकद कुणी दिली? या जीवानी. कारण सामर्थ्य कोणाचं आहे? चैतन्य कोणाचं आहे? ते जीवाचं आहे. जीव काही आपलं चैतन्य थांबवत नाही. त्यामुळे अत्यंत उदासीनपणे देहांमध्ये इंद्रियांना जे कार्य करायचं आहे त्या कार्याकरता महत्त्वपूर्ण जो कोण असेल तर जीव आहे. आणि त्यामुळे जीव त्यांना ते कार्य करायला प्रवृत्त करतो. प्रवृत्त त्यांनी जे सांगितलं आहे त्याकरता ती जी शक्ती मिळते, त्याकरता जी प्रेरणा मिळते, त्या इंद्रियांचा म्हणून तो अध्यक्ष आहे. जो देहास्त मानी वृक्षू संकल्प विहंगमाचा. आता तो कसा आहे? ज्यावेळी देहाला अस्त होतो आहे, म्हणजे देह आता पडणार आहे, त्यावेळी देहाच्या अस्तमानी हा म्हणजे जीव हा कोण आहे? जणू काही वृक्ष आहे. या वृक्षावर कोणता पक्षी राहतो? विहंगमाचा. हा संकल्परूपी विहंगम. हा जो विहंग आहे तो संकल्परूपी आहे. मी चुकून मगाशी विहंगम म्हटलं ना, तर हा विहंग आहे, हा पक्षी आहे. हा कोण आहे? संकल्प. म्हणजे आयुष्यभरामध्ये आता वरती पाहिलं ना आपण की संकल्पाचे खेळ आपण खेळतो. कुणामुळे? त्या अध्यात्मामुळे. त्या अध्यात्मामध्ये परमात्म्याने एक संकल्प केला, तो संकल्प ब्रह्मांडात आला. त्या ब्रह्मांडातल्या संकल्पाने अनेक ब्रह्मांड आहेत, त्या प्रत्येक ब्रह्मांडात गेला. त्या ब्रह्मांडात त्याच्या संकल्पाने अनेक जीव निर्माण झाले. त्या जीवांच्या मध्ये आम्ही जन्माला आलो. आम्ही जन्माला आल्यावर आलेले संकल्पाची परंपरा, आमची खानदानी विरासत आहे ना, ते आम्हाला जी मिळालेली आहे, तर तिचा उपयोग आम्ही केला संकल्पाचा. आणि त्या संकल्पाने आम्ही आमचा व्यवहार, आमचं जीवन, आमचा प्रपंच चालवत ठेवला. सगळा खेळ कशावर चालला? संकल्पावर. आता म्हणाले जेव्हा हा देह सोडावा लागतो तेव्हा या देहात राहून केलेले जे सगळे संकल्परूपी पक्षी आहेत त्यांचं आश्रयस्थान कोणतं आहे? हा जीवरूपी वृक्ष आहे. या जीवरूपी वृक्षावर हे सगळे संकल्परूपी पक्षी बसलेले आहेत. म्हणजे काय? आपला कर्म. हे वर झालं ते जे कर्म आहे ते कर्म भोगण्याकरता काय करायचं? पुढचा जन्म घ्यायचा. आणि त्या जन्माला येऊन जे जे संकल्परूपाने झालेलं कर्म आहे ते कर्म भोगत राहायचं. तर त्यांनी सांगितलं की जो परमात्माची परी दुसरा, खरं म्हणजे हा जीव म्हणजे काय असं सगळं सांभाळण्याची त्याला गरज आहे का? त्यांनी याचा वृक्ष बनावा त्या जीवानी. आणि त्याच्या ठिकाणी, त्या जीवाच्या ठिकाणी झालेले त्या देहातून त्याच्या कर्मानुरूप केले गेलेले त्या संकल्पाच्या पूर्तता, जे संकल्प कार्यवाहीत आणले, कर्मामध्ये प्रकट झाले, नुसते संकल्प पातळीवर नाही राहिले.
आता त्याच्यातून जे संकल्प निर्माण झाले, आता ते पुन्हा कार्यवाहीत आले पाहिजेत, तोवर त्यांना कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून या जीवरूपी वृक्षावर थांबतात. त्याला आपण काय म्हणतो, त्या जीवाचा जो सूक्ष्म देह आहे, त्या सूक्ष्म देहात कोण कोण आहेत? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, नंतर हे 5 प्राण आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे सगळे मिळून सूक्ष्म देह झाला. कारण का, तर तो सूक्ष्म देह त्या जीवाला वरती गुंडाळू नये, वेटाळू नये, कारण तो राहणार कोणाच्या आश्रयाने. मग पुन्हा जीव जन्म घेईल, तेव्हा हे जे काही सगळे संकल्प आहेत ते संकल्प कर्मामध्ये परिणत होतील. या संकल्पांना प्रत्यक्ष कर्माशिवाय सुटका नाही. आणि त्यामुळे कबीर म्हणतात, मनात संकल्प येणारच नाही. का येणार? संकल्प येत नाही असं होत नाही, पण कबीरांनी आपल्याला युक्ती सांगितली. कबीर म्हणतात, मनात येतील तेवढे संकल्प येऊ दे ना, त्या संकल्पाकडे तुम्ही कशाला लक्ष देता? मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से चलेगा तीर. मला मनामध्ये पुष्कळ विषय निर्माण झाले, येऊ दे. मनामध्ये काही गोष्टी आल्या, येऊ दे. त्या गोष्टींकडे तू लक्ष कशाला देतोस? देऊ नकोस. शरीर त्याकडे प्रवृत्त करू नकोस. शरीराची प्रवृत्ती झाली की संकल्प कर्मात प्रकट झालाच. तो कर्मात प्रकट झाला की कर्माला फळ आलंच. कारण कर्म झालं की फळ आहेच. फळ आलं की त्या फळाबरोबर संस्कार निर्माण झाला. संस्कार निर्माण झाला की वासना निर्माण झाली. आणि संतांनी सोप्या शब्दात सांगितलंय, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना निर्माण झाली की ते जन्म घ्यावाच लागतो, आणि जन्म घेऊन ती वासना फेडावीच लागते. ते सगळं चक्र आम्ही कुठं सुरू केलं? संकल्पापाशी. संकल्प करून सोडून नाही दिला, तो संकल्प डोक्यामध्ये गच्च बसून राहिलेला. एक काम आपल्याला करायचंय. 4-4 महिने आपण म्हणतो आपलं नियोजन चाले. नियोजन कसलं? ते आपल्याला केव्हा तरी भोगायला कर्मामध्ये परिणत करणार, आणि आपल्याला ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये भोगायला लागणार. फक्त नियोजनावर भागत नाही, आम्ही किती त्यात गुंतलो आहे. किती पैसे खर्च होणार, किती आपल्याला हे करावं लागणार, आपल्याला किती कोणी सांगितलं हे करायला, इथपासून ते केलंच पाहिजे का? मग आता करायचंच आहे तर एकदा करून टाकू. असं करत प्रेमाने करणारा कोणी प्रेमाने करील, अगदी दगदगणारा कोणी दगदगून करील, वैतागून करील, त्रासून करील. पण त्या प्रत्येकाचे परिणाम भोगणं आहे. आणि त्यांनी सांगितलं, हे सगळं कुणाला भोगावं लागतं? या प्रत्येक संकल्पाची ही एवढी निर्माण झालेली फळं त्या जीवाला वेटाळून राहतात. त्या जीवाला गुंडाळू नये, त्या जीवाच्या भोवती आहेत. नाहीतर म्हणाले, हा कसा होता? राजासारखा माणूस होता, याला काय, हा साक्षात परमेश्वरच होता. पण यांनी आपल्या संकल्पांनी या भानगडी उद्भवून घेतल्या, आता काय करायचं? आणि म्हणून ते सांगतात इथे, तो परमात्माची परी दुसरा, तो दुसरा परमेश्वरच आहे. पण म्हणाले दुसरा का झाला? आता वेगळा का झाला? दुसरा जे अहंकार निद्रा निदसुरा, म्हणाले त्याला अहंकार मी याची जाणीव झाली. मी कुणीतरी आहे ह्या जाणीवेबरोबर अहंकार रूपी निद्रा त्याला प्राप्त झाली. अहंकार रूपी झोप आली त्याला. आणि त्या झोपेमुळे काय झालं की तो निदसुरा, म्हणजे तो निजलेला राहिला, त्या झोपेतच राहिला. आणि मग पुढे काय झालं? मग आता स्वप्न पडायला लागली. म्हणून स्वप्नीची या वोर बारा संतोषे शिणे. वोर बारा व्यवहाराने, म्हणजे स्वप्न कोणताही म्हणतात, हे जग म्हणजे स्वप्न आहे. कारण त्यांनी अहंकाराचा रूपी निद्रा, आणि तो आता झोपलेलाच आहे. म्हणजे जोपर्यंत त्याचा अहंकार सुटत नाही तोपर्यंत काही त्याची निद्रा संपत नाही, तो काही जागृतीत येत नाही. ह्या जगात आम्ही वावरतोय तेव्हा आमचं काय आहे? मी आणि माझा अहंकार सुटला का? सुटला असं वाटलं आणि त्याचं फळ मिळालं तर आपलं भाग्यच आहे. पण आपला अहंकार जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्या झोपेत आहोत. निदसुरा, तो झोपलेला आहे. आणि मग काय होतं? त्या झोपेमध्ये तो जे व्यवहार करतो, त्यांनी सांगितलं म्हणून स्वप्नीची या वोर वारा, हा जो व्यवहार आहे
काही चांगला करतो, काही वाईट करतो. त्याचे जे व्यवहार चालू आहेत, संतोषे शिणे, कधी संतोष होतो म्हणून आनंदी होतो, कधी दुःख होतं म्हणून शिणतो. म्हणजे आम्ही आत्ता जो व्यापार करतोय, व्यवहार करतोय, जे बरं वाटतंय, वाईट वाटतंय, ते कोणाचं फळ आहे म्हणाले? ते झोपेत वावरणाऱ्या हा जो जीव, की जो खरंच मुळात परमात्मा आहे, त्या परमात्म्याने मी नावाचा एक बुरखा अंगावर घेतल्यामुळे, एक चादर ओढून घेतल्यामुळे मी जीवभावाला आलो. मी जीवभावाला आल्याबरोबर मी हे आलं, उपाधी लागली की त्या उपाधीबरोबर मी आता ह्या जगामध्ये जो त्या अविद्येच्या साह्याने इथं जन्माला आलो, ते जन्माला आल्याबरोबर जी अडचण सुरू झाली, ती अडचण म्हणजे आम्ही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी हीच निद्रा आहे, मी हेच अज्ञान आहे, मी हीच झोप आहे. आणि ती झोप कशी आहे? आत्ता झोपलो, रात्री सकाळी उठलो, अशी झोपच नाही आहे. जन्माला आलो ते मुळी झोपलेलेच आहोत. आणि सगळा व्यापार कशामध्ये? स्वप्नामध्ये. आमचा सर्व व्यापार कशात आहे? कल्पनेचा व्यापार आहे. सर्व व्यापार संकल्पाचा आहे, सर्व व्यापार कल्पनेचा. कल्पना आहे आणि ह्या कल्पनेनी हे सुखाचं आहे, हे दुःखाचं आहे, हे मला पाहिजे, ते मला नको आहे, हे मी करावं, हे मी करू नये, असं मी वागावं, तसं मी वागू नये, वगैरे वगैरे सगळं आम्ही ठरवतो. जे बरं बरं करतो त्याचं फळ सुखाचं मिळतं, जे काही चुकीचं करत जातो त्याचं फळ वाईट मिळतं. त्यामुळे ते फळ आम्हाला भोगावंच लागतं. आणि म्हणून म्हणाले, या प्रपंचामधलं या जीवाचं राहणं म्हणजे काय आहे? स्वप्नामध्ये पाहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याकरता सुखी आणि दुःखी होणं, याच्या इतकं काल्पनिक आहे. याच्या बाहेर मनुष्य आला की ते काहीच नाही. जसं आपल्याला आपल्यापुरतं कळतं, आपलं आयुष्य आता इतकं गेलं, या आयुष्यातला कोणता क्षण पकडून ठेवता आला? काही पकडून ठेवता आलं. पण त्यावेळी मनुष्याने आपला स्वार्थ केला ना. तो जर स्वार्थ तेव्हा केला नसता तर काही चांगलंच घडलं असतं ना. पण त्यावेळी स्वार्थ करण्यातच मनुष्य रमलाय. म्हणजे स्वप्नामध्ये स्वार्थ हाच आनंद देणारा आहे. म्हणून ते म्हणतात की जे घडतं त्या घटना कशा आहेत? कधी संतोष देणारे आहेत तर कधी दुःख देणारे आहेत. आमचं कर्म आहे आणि ते कर्म आम्हाला तसं घडवतं. तो ओर बारा संतोषे शिणे.